हॅलो एव्हरीवन. तर मंडळी, आम्ही इथे आलेलो आहे अमरावतीला कूलर घेण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता की कूलरला कसं आम्ही पॅकिंग करून घेऊन चाललेलो आहोत. ॲज युजल वंदित आणि सचित ऑटोमध्ये पण मस्ती करायला लागलेले आहेत, जे की आम्हाला खूप इरिटेट होत आहे. बघा कसे चढतात आहे दोघंचे दोघं पण. वंदित कसा चढतो, पण पडायची पण भीती वाटत नाही वंदितला. वंदितचं बघून बघून सचित पण मस्ती करायला लागलेला आहे. हेच ते गोडाऊन आहे ज्यामधून आम्ही हा कूलर बाय केलेला आहे. उष्णता इतकी वाढलेली आहे की सगळे कूलर एसी सगळे फेल पडत आहे. आणि आता आम्ही निघालेल्या कूलरला घरी घेऊन जाण्यासाठी. आता आम्ही माझ्या वडिलाला म्हणजेच वंदित आणि सचितच्या नानाजीला सरप्राईज देण्यासाठी. काका वरती आम्हाला घरपोच सेवा आणून देत आहे. हा आला आमचा कूलर. यामध्ये आपण आईस टाकून कूलरची आणखी थंडी हवा आपल्याला येऊ शकते. इथून पाणी भरायचं असतं. हॅलो, कसे आहे मंडळी? मजेत ना? मी पण मजेत. तर मंडळी, आता उष्णता फार वाढलेली आहे. अराऊंड 45च्या जवळपास सगळे टेम्परेचर वाढलेलं आहे. तर सगळ्यांना कूलर किंवा AC किंवा फॅनची खूप आवश्यकता भासत आहे. तर मी हा कूलर घेतला आहे अमरावतीमध्ये, आणि तो पण एकदम स्वस्त दरामध्ये, डायरेक्ट गोडाऊनमधून. तुम्हाला पण असाच कमी बजेटमध्ये जर घ्यायचा असेल कूलर, फॅन, फ्रीज आणि मिक्सर, असे भरपूर त्यांच्याकडे आयटम्स होते. तर मी हा कूलर आणलेला आहे माझ्या वडिलांकडे. तर तुम्हाला पण असा हवा असेल तर तुम्ही मला DM करू शकता. मी तुम्हाला याचं ॲड्रेस तुम्हाला नक्की कळवणार. ठीक आहे मंडळी, चला. मस्त थंडी थंडी हवा लागत आहे, खूप छान वाटत आहे. ऑलरेडी माझ्या वडिलांकडे AC आहे पुढल्या हॉलमध्ये, पण तरी पण या रूममध्ये बघू शकता इथे फार गरमी व्हायची आणि इकडे काही ACची हवा काही लागत नसायची. तर आम्ही आजच डिसाईड केलं की चला आपण कूलर घेऊन येऊ. एकदम अर्ध्या तासामध्ये आम्ही डिसाईड केलं आणि अर्ध्या तासामध्ये आम्ही घेऊन आलो. तर असा हा राहिला माझा आजचा ब्लॉग. कमेंट करा आणि लाईक करा, शेअर करा. ओके, बाय, गुड नाईट.